हाय, नमस्कार मैत्रिणींनो. आपलं आयुष्य पण ना मैत्रिणींनो, या भेळसारखं असतं. अगदी मिक्स. त्याच्यात सगळ्याचा स्वाद असतो मिक्स. आंबट, गोड, कांद्याचा स्वाद, टोमॅटोचा स्वाद. जसा भेळमध्ये असतो ना, तसंच आपलं आयुष्य पण या भेळप्रमाणे आहे. सगळं मिक्स. पण आपण काय करतो माहिती का? हा मिक्स स्वाद घ्यायचा सोडून ना, त्यातला एक त्याचा स्वाद घेतो. जसं की आता भेळ जर आपल्याला खायचीच असेल, तर भेळला ज्या गोष्टी लागतात त्या वेगवेगळ्या खाल्ल्या तर त्याची टेस्ट येईल का? त्या मिक्स करूनच खाल्ल्या पाहिजेत तरच भेळची टेस्ट येणार. तसं आपल्या आयुष्यात ना सगळ्या गोष्टी आहेत ना त्याचा स्वाद घेत, त्याच्याशी संगतीत राहून, त्या अनुभवाच्या संगतीत राहून आपल्याला आयुष्य जगता आलं पाहिजे. तर आपल्याला त्या आयुष्याचा आनंद मिळेल. आपण जर यातल्या वेगवेगळ्या गोष्टी शोधू आणि त्या गोष्टीचा आनंद घेऊ म्हटलं, तर तो कधीच होणार नाही. सगळा हा मिक्सच आहे आपलं आयुष्य. सगळी नाती वेगवेगळ्या प्रकारची, शेजारी, सोबती आपल्या असणाऱ्या आसपासची लोकं, आपल्या ऑफिसमधली लोकं, आपण काही व्यवसाय करत असेल तर व्यवसायामधले लोकं, प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे. त्यांना जुळवून घेऊनच आपल्याला आयुष्य जगायचं आहे मैत्रिणींनो. कधीतरी सुंदर असा एकटीनं प्रवास केला आहे का? हा पण आनंद वेगळाच असतो मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, एक गोष्ट काल अशीच वाचण्यात आली, म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावी. एका राजाला भेटण्यासाठी एक माणूस आला होता. राजा फार मोठा होता आणि त्याचा राजवाडाही तितकाच मोठा होता. राजवाड्याला जो द्वार असतो ना, महाद्वार म्हणतो किंवा आपण मोठा, तर त्या दारामध्ये मोठे असे 2 द्वारपाल पण उभे होते आणि ते आत कोणाला सोडत नसत. अचानक एक माणूस आला आणि त्या द्वारपालांना काही न विचारता तसंच तडक आत गेला. द्वारपाल पाठीमागून ओरडत आले, "अरे, कोण तू? का आलायस इकडे?" तो माणूस म्हणाला, "मला राजाला भेटायचंय तुमच्या." द्वारपाल म्हणाले, "अरे, आम्ही आहोत ना इथं. तू आमच्याशी बोल अगोदर. मग आम्ही तुला राजाला भेटू. तू राजाचा कोणी ओळखीचा आहेस का?" तो माणूस म्हणाला, "नाही." "मग कुणी पाहुणा आहेस का?" माणूस म्हणाला, "नाही." मग द्वारपाल म्हणाले, "तू काही राजाची अगोदर परवानगी घेतली आहेस का?" माणूस म्हणाला, "नाही." मग ते द्वारपाल म्हणाले, "तू भेटू शकत नाहीस राजाला असा लगेचच." द्वारपाल म्हणाला, "का बरं? मला भेटायचंय." मग द्वारपाल म्हणाले, "मग तू काही सेवक आहेस का? एवढं तातडीनं भेटायला आलास?" "नाही." "मग कोणी सैनिक आहेस का?" "नाही." म्हणाला, "मी सैनिकही नाही. मी सैनिकापेक्षा पण मोठा आहे." द्वारपाल म्हणाले, सैनिकापेक्षा मोठा असा कोण असू शकतो?" "बरं ठीक आहे. मग तू कोणी महत्वाचा असा व्यक्ती आहेस का राजाच्या आयुष्यातला?" तो म्हणाला, "नाही. मी महत्वाचा असा व्यक्ती नाही. त्याही पेक्षा मोठा आहे." मग म्हणाला, "तू प्रधान आहेस का?" "नाही." तो व्यक्ती म्हणाला, "मी प्रधानही नाही." "मग कोणी सरदार आहेस का?" द्वारपालाने विचारलं. तो माणूस म्हणाला, "नाही. मी सरदारही नाही. मी त्याहीपेक्षा मोठा आहे." "मग कोण आहेस तू? मंत्री नाहीस, प्रधान नाहीस, सरदार नाहीस, असा मोठा कोण आहेस तू?" "मग सगळ्यात मोठा तर राजाच आहे गावातला." "मग तू राजा तर आहेस का? राजा आहेस का?" तो म्हणाला, "नाही, मी राजापेक्षाही मोठा आहे." ते द्वारपाल अचंबित झाले. राजापेक्षाही मोठा कोण आहे? राजापेक्षा मोठा देव असू शकतो. "नाही, मी देवापेक्षाही मोठा." "मग देवापेक्षाही मोठा गुरु असू शकतो." "मग तू गुरु आहेस का?" "नाही, मी गुरुपेक्षाही मोठा आहे." द्वारपाल म्हणाले, "अरे, गुरुपेक्षा मोठं दुसरं कोणीच नसतं." मग तो माणूस म्हणाला, की "गुरुपेक्षाही मोठी कोणीच नसतं. तो कोणीच नाही मी." मैत्रिणींनो, या गोष्टीतून तुम्हाला काही कळतं का? कोणीच नाही. म्हणजे आपण ज्या या जगात आलो आहोत, तर कोणी स्पेशल असं नाही. आपण कोणीच नाही. ज्यावेळेस आपण हे लक्षात घेऊन आयुष्य जगतो ना, त्यावेळेस आपल्याला आनंद मिळतो. आपण काय करतो? आपलं पद, आपलं स्टेटस बघून आपण जगायला जातो आयुष्यात. मग आपल्या स्टेटसप्रमाणे मैत्रिणी करायच्या, आपल्या स्टेटसप्रमाणे राहायचं, स्टेटसप्रमाणे वागायचं. त्याच्यामुळे मग काय होतं? ओढाताण होती गं. त्यामुळे मग त्रास होतो. त्यापेक्षा ना आपण कोणीच नाही अशा आयुष्यातच जगायचं म्हणजे ना त्रास होत नाही. अगदी लय हायफाय लेवलची माणसं असली तर त्यांच्यासारखं वागायचं. लय साधी माणसं असली की त्यांच्यासारखं वागायचं. आयुष्यात वेगवेगळ्या व्यक्ती तर येणारच ना गं आपल्या. कधी हायफाय लोक येतील, कधी खूप श्रीमंत लोक येतील, कधी साधी माणसं येतील, कधी मॉडर्न येतील, कधी साधी येतील. ती जशी आहेत ना तसे त्याप्रमाणे ऍडजस्ट होत जायचं गं आपण. आता आपल्या मैत्रिणी पण असतातच की. काही खूप श्रीमंत असतात, काही अगद्या साध्या असतात, गरीब असतात. पण आपण त्यांच्यावर ऍडजस्ट करून घेतोच ना. त्यावेळेस आपण कोणीच नाही.
ही आपल्यावर पदवी लावून घ्यायची, म्हणजे त्रास होत नाही आणि आनंदात आपल्याला आयुष्याचा आनंद जगायला मिळतो. कधीतरी ना या गोष्टीचा विचार करा मैत्रिणींनो, खरंच आयुष्य काय आहे आणि आपण आयुष्याकडून काय अपेक्षा ठेवतो आणि आयुष्यानं आपल्याकडून काय अपेक्षा ठेवलेल्या आहेत. निरागसप्रमाणे अगदी ही छोटी मुलं खेळत असतात ना, तसं आपण आयुष्य जगता आलं पाहिजे. किती सुंदर खेळत असतात ही. आपल्याच विश्वात मग्न असतात. कधी कोणी काय बोलेल, कधी कोण काय म्हणेल, तुझा शर्ट असा आहे का, तुझा शर्ट तसा आहे का, त्याचं काही नसतं. क्षणात सगळं विसरतात आणि आनंदात विलून जातात. खूप आनंदात असतात ही छोटी मुलं. यांच्याकडे बघितलं की नाही वाटतं कधी-कधी आपणही लहान व्हावं. बरोबर आहे की नाही मैत्रिणींनो? कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? मला सहज छान वाटली म्हणून म्हटलं आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करूया. रोजच्या कामांमध्ये वेगळं काहीतरी करायचं असतं आपल्याला, पण ते हो करायचं राहून जातं. तर मैत्रिणींनो त्यावेळेस त्याचं दुःख करून घ्यायचं नाही. तर आपल्याला आपण कोणीच नाही या डोक्यात विषय ठेवून ना आपण वावरायचं. त्या भेळप्रमाणे, ह्या चहाप्रमाणे आपलं आयुष्य असं मिक्सच असणार आहे आणि आपण किती जरी म्हटलं एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात ही उगीच आली किंवा ही नको यायला पाहिजे होती, ती यायला पाहिजे होती, तर तसं नाही. जे आलंय की नाही त्याच्या संगतीत राहून आपल्याला आयुष्य जगायचं आहे मैत्रिणींनो. बरीच आपली नातेसंबंध वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर त्यांना मदत करत आपल्याला पुढे जायचं आहे आणि आनंदाने आयुष्य जगायचं आहे मैत्रिणींनो. कारण प्रत्येक व्यक्तीला आपण बदलू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला आपल्यापासून आपण वेगळं करू शकत नाही. तर त्या सगळ्या व्यक्तींना धरूनच आपल्याला आयुष्य जगायचं आहे. कारण आपल्याला ह्या भेळप्रमाणे आयुष्य जगायचं आहे. ही भेळ मिक्स आपली जी नाती आहेत ना, ही नाती घेऊनच आपल्याला आनंद मिळणार आहे. फक्त आपण ना कोणीच नाही असं डोक्यात ठेवायचं. म्हणजे दुसरा कुठला त्रास होत नाही बघ मैत्रिणींनो आपल्याला. आपण ना कोणीच नाही हे डोक्यात ठेवायचं. मग सगळ्यांबरोबर आपण ऍडजस्ट होतो. नाहीतर मग आपण आपली पदवी, आपलं पद, आपलं स्टेटस त्यांच्यासोबत लावलं की आपल्याला दुःख होतं. आपण कोणीच नाही म्हणा, बघा आनंदात जाता आयुष्य. बाय मैत्रिणींनो.